नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात महत्त्वाचा आहे, यश मिळवणं. पण त्यासाठी लागणारं लक्ष आणि शिस्त हे कसं टिकवायचं? हो, हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण बघतो ना, खूप उत्साहाने सुरुवात करतो एखाद्या गोष्टीची. हो, अगदी. पण मग काही दिवसांनी सगळा उत्साह जातो किंवा मग आपण हार मानतो. असं होतं का? होतं तर. याचंच उत्तर शोधायचा प्रयत्न केलाय का? हो, याच प्रश्नावर थॉमस एम स्टर्नर यांचं द प्रॅक्टिसिंग माइंड हे पुस्तक खूप छान भाष्य करतं. त्यांच्या मते मुख्य अडचण काय माहितीये? काय? आपलं लक्ष ते पूर्णपणे निकालावर असतं, म्हणजे एंड रिझल्ट. आपण सतत विचार करतो की आपल्याला काय मिळणार आहे, आणि त्या नादात ती जी प्रक्रिया आहे, तो जो प्रवास आहे, त्याकडे दुर्लक्ष होतं. अगदी. आणि आजच्या जगात तर काय, मोबाईल, सोशल मीडिया, सतत काहीतरी पिंग होत असतं. लक्ष टिकवणं म्हणजे एक आव्हानच झालंय. म्हणजे स्टर्नर असं म्हणतायत की आपण काय मिळणार याचा इतका विचार करतो की आपण आत्ता काय करतोय हेच विसरतो. हा विचार खरंच खूप वेगळा आहे, कारण आपल्याला तर नेहमी सांगितलं जातं की ध्येयावर फोकस करा. बरोबर. इथेच स्टर्नर एक वेगळा दृष्टिकोन देतात. ते म्हणतात, निकालाची चिंता सोडावं आणि जे काम करताय ना, त्या प्रक्रियेत स्वतःला झोकून द्या. म्हणजे कामात रमून जायचं. हो, यालाच ते प्रॅक्टिसिंग माइंड म्हणतात. म्हणजे काय, तर त्या छोट्या छोट्या स्टेप्सवर लक्ष द्यायचं, त्यातच आनंद मानायचा, चुकांमधून शिकायचं आणि फक्त करत राहायचं. ही विचारसरणी बदलायला हवी. रिझल्ट ओरिएंटेड ऐवजी प्रोसेस ओरिएंटेड व्हायला हवं. अच्छा, पण मग असं फक्त प्रक्रियेवर लक्ष ठेवून नक्की काय फायदा होतो? ध्येय तर लांबच वाटेल ना मग. नाही, तसं नाही. याचे फायदे खूप महत्वाचे आहेत. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे टेन्शन कमी होतं. अच्छा. हो, कारण सतत निकालाची चिंता डोक्यावर नसते ना, मग आपण जास्त शांतपणे काम करू शकतो. दुसरं म्हणजे आपल्या कौशल्यामध्ये खरी सुधारणा होते, टिकाऊ सुधारणा. कशी काय? कारण आपलं लक्ष हे काम अजून चांगलं कसं करू यावर असतं, हे कधी संपणार यावर नाही. आणि तिसरं, आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक छोटी पायरी चढवल्यावर समाधान मिळतं. हो, हे खरंय. लहान मुलाचं उदाहरण घ्या ना, ते चालायला शिकतं तेव्हा किती वेळा पडतं. हो. पण म्हणून ते काय लगेच धावता येत नाही म्हणून चालायचा प्रयत्न सोडतं का? नाही. ते त्या पडण्या उठण्यातच असतं, त्या प्रक्रियेत. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे थोडक्यात वर्तमानात राहण्याचं महत्त्व इथे येतंय, ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो, नाही का? अगदी बरोबर. माइंडफुलनेस किंवा सजगता. यशस्वी व्हायचं असेल तर जे काही करत आहोत त्यात पूर्णपणे हजर असणं गरजेचं आहे. आपलं मन कसं एकतर भूतकाळात रमतं किंवा भविष्याची चिंता करतं. हो, किंवा मग तो मोबाईल वाचतो. सजगता आपल्याला हे टाळायला मदत करते, शिस्त वाढवते. पण मग ही सजगता वाढवायची कशी? कारण मन भटकणं हे तर खूप स्वाभाविक आहे. आहेच, पण त्यावर काम करता येतं. काही साध्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे जे काही काम करत असाल ते थोडं हळू करा, लक्षपूर्वक करा. उदाहरणार्थ? साधं उदाहरण, समजा तुम्ही जेवताय, तर प्रत्येक घास कसा लागतोय, त्याची चव काय, यावर लक्ष द्या. किंवा अगदी भांडी घासताना सुद्धा ते पाणी, तो साबण, ते भांडं कसं स्वच्छ होतंय याकडे लक्ष द्या. अच्छा. दुसरं, एकावेळी एकच काम, मल्टीटास्किंग नको. तिसरं, आत्ता आणि इथे काय आहे यावर फोकस करा. श्वासावर लक्ष ठेवणं हा तर खूप महत्वाचा भाग आहे यातला. आणि मन भटकलं तर राग येतो मग स्वतःचा. नाही, रागवायचं नाही, दोष द्यायचा नाही, फक्त हळूच त्याला परत आणायचं कामावर. स्टर्नर माइंड कमांडिंगबद्दल पण बोलतात. म्हणजे मन भरकटलं की स्वतःलाच सूचना द्यायची, थांबा किंवा परत ये. ही एक सवय आहे मनाला वळण लावण्याची. हे झालं वर्तमानात राहण्याबद्दल. पण कोणतंही मोठं काम किंवा कौशल्य मिळवायला वेळ लागतो. मग तिथे धैर्य लागतं, चिकाटी लागते. त्याचं काय? बरोबर. स्टर्नर म्हणतात की धैर्य म्हणजे पेशन्स हा निपुणतेचा पाया आहे. कोणतीही मोठी गोष्ट एका रात्रीत होत नाही. लिओनार्डो दा विंची मोनालिसा पेंटिंग माहितीये? हो, माहितीये. ते पूर्ण करायला त्याला 4 वर्ष लागली. थॉमस एडिसनचं उदाहरण घ्या. बल्ब शोधण्याआधी हजारो प्रयोग फसले त्याचे. हजारो? बापरे. हो, ते जर फक्त निकालावर अडकले असते तर कधीच सोडून दिलं असतं त्यांनी. पण ते त्या प्रत्येक प्रयोगात, त्या प्रक्रियेत गुंतले होते. पण इतका काळ टिकून राहणं, धीर धरणं सोपं नाहीये. निराशा येतेच मध्ये. येतेच. म्हणूनच काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. मोठी ध्येय असतील तर ती लहान, सोप्या टप्प्यांमध्ये विभागा. प्रत्येक छोटा टप्पा पूर्ण झाला की स्वतःला शाबासकी द्या, सेलिब्रेट करा थोडं. हां.
इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाचा वेग, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या प्रक्रियेचा आनंद घ्यायला शिका. आणि निराशा आली तर आठवण करून द्यायची स्वतःला की हा प्रवास लांबचा आहे. चढ-उतार असणारच. हळू प्रगती होत असेल तरी ती स्वीकारा. छोट्या छोट्या सुधारणांची नोंद ठेवा. आणि अपयश आलं तर ती शिकण्याची संधी आहे असं समजा. बरोबर. आणि अजून एक मुद्दा राहिला, सहेतुक सराव, इंटेन्शनल प्रॅक्टिस. म्हणजे फक्त प्रॅक्टिस नाही तर जाणीवपूर्वक केलेला सराव. म्हणजे पूर्ण लक्ष देऊन. समजा कोणी गिटार शिकतंय. नुसतं तासभर बोटं फिरून उपयोग नाही. प्रत्येक नोट कशी वाजतीये, आवाज कसा येतोय, कुठे चुकतंय, यावर बारकाईने लक्ष देणं म्हणजे सहेतुक सराव. अच्छा, याचे काय फायदे होतात? फोकस वाढतो, चुका लवकर कळतात, सुधारणा वेगाने होते, मानसिक कणखरपणा वाढतो आणि आत्मविश्वास पण. आणि हे फक्त काहीतरी शिकतानाच नाही, आपलं रोजचं काम करताना सुद्धा लागू होतं, अगदी ऑफिसच्या कामातही. वा, म्हणजे आजच्या चर्चेचा सार असा की यशाचं खरं रहस्य निकालात नाहीये, तर त्यापर्यंतच्या प्रवासात, त्या प्रक्रियेत आहे. अगदी तसंच. प्रक्रियेवर लक्ष द्या, वर्तमानात राहा, धैर्य ठेवा, चिकाटी ठेवा आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करा. आणि हे केल्याने फक्त यशच नाही, तर एक प्रकारची शांतता आणि कामातला आनंदही मिळेल, बरोबर? नक्कीच. कारण मग प्रत्येक क्षण महत्वाचा वाटतो, फक्त शेवटचा निकाल नाही. खरंय. तर मग ऐकणाऱ्या प्रत्येकाने आज हा विचार नक्की करावा की मला पटकन रिझल्ट हवं ह्या ध्यासाऐवजी मला आज कालपेक्षा थोडं चांगलं बनायचंय, मला ही प्रक्रिया एन्जॉय करायची आहे, हा दृष्टिकोन कसा आणता येईल स्वतःमध्ये, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.